पौराणिक कथेनुसार भगवान दत्तात्रेय यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर झाला होता. ही कथा महर्षी अत्रि आणि त्यांच्या अत्यंत पतिव्रता पत्नी अनुसूया यांच्या भक्ती आणि तपश्चर्येभोवती फिरते. महर्षी अत्रि यांची पत्नी अनुसूया ही तिच्या निस्सीम पतिव्रतेसाठी आणि सात्विकतेसाठी तिन्ही लोकांत प्रसिद्ध होती. नारदमुनींकडून माता अनुसूयेच्या महान सतीत्वाविषयी ऐकून तिन्ही प्रमुख देवतांच्या पत्नी, देवी सरस्वती म्हणजेच ब्रह्माची पत्नी, देवी लक्ष्मी म्हणजेच विष्णूची पत्नी आणि देवी पार्वती म्हणजेच शिवाची पत्नी यांना अनुसूयेच्या मोठेपणाबद्दल ईर्ष्या वाटू लागली. त्यांनी आपल्या पतींना म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना अनुसूयेच्या सतीत्वाची परीक्षा घेण्यास सांगितले. तिन्ही देव ऋषीमुनींच्या वेशात अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रि ऋषी आश्रमात नव्हते. त्यांनी माता अनुसूयाकडे भिक्षा मागितली, परंतु एक अट घातली, आम्हाला तुम्ही निर्वस्त्र होऊन भिक्षा द्यावी. देवांची अट ऐकून अनुसूया सुरुवातीला गोंधळली, परंतु लगेचच तिने ओळखले की हे सामान्य ऋषी नसून त्रिमूर्तीच आहेत. तिने आपल्या मनातील सतीत्वशक्तीच्या आधारावर संकल्प केला की जर माझे सतीत्व खरे असेल तर या तिन्ही ऋषींनी तान्ही बाळे व्हावे. तिच्या संकल्पाने तिन्ही देव तात्काळ लहान तान्ही बाळे बनले. मग मातेच्या वात्सल्याने तिने त्यांना निर्वस्त्र होऊन भिक्षा दिली आणि पाळण्यात झोपवले. बराच वेळ देव परतले नाहीत, म्हणून त्यांच्या पत्नी चिंतेत पडल्या आणि आश्रमात आल्या. तिथे त्यांनी आपल्या पतींना बालकाच्या रूपात पाहिले. त्यांना आपली चूक उमगली आणि त्यांनी अनुसूयेची क्षमा मागितली. अनुसूयेने पुन्हा आपला संकल्प सोडला आणि तिन्ही देवांनी त्यांचे मूळ रूप धारण केले. प्रसन्न होऊन तिन्ही देवांनी अनुसूया आणि अत्रि ऋषींना सांगितले, आम्ही तिघेही तुमच्याकडे एकत्रितपणे पुत्र म्हणून जन्माला येऊ. त्यानुसार ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तिन्ही देवांचे एकत्रित स्वरूप म्हणून भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला. दत्तात्रेय या शब्दाचा अर्थ दत्त म्हणजेच दिलेला, अर्पण केलेला आणि अत्रेय म्हणजेच अत्रि ऋषींचा पुत्र असा होतो. म्हणजे अत्रि ऋषींना ईश्वराने स्वतःला अर्पण केले, म्हणूनच ते दत्तात्रेय. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा अवतार मानले जातात, जे गुरूंचे गुरु म्हणजे आदिगुरु आणि सर्व देवतांचे प्रतीक आहेत. तर ही होती गोष्ट दत्तगुरूंच्या जन्माची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा तुमचा दत्त अनुभव. दत्तगुरू जीवनगाथा सिरीजचा पुढील पार्टसाठी आणि अशा नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री गुरुदेव दत्त.